मकर संक्रांत 2025 कोणत्या रंगाची साडी नेसावी, या रंगाच्या बांगड्या घालू नका, या रंगाची साडी चुकूनही नेसू नका, हे आहेत शुभ रंग. तर 14 जानेवारी 2025 म्हणजे मंगळवार आहे. मकर संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आली आहे, कोणत्या रंगावरती आली आहे आणि आपण नेमक्या कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगांच्या बांगड्या घालाव्यात, असे अनेक प्रश्न अनेक स्त्रियांना पडत असतात. मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूप खास असतो, कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला नटायला आवडतं. त्यामुळे हा संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा दिवस आहे, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया छान अशा तयार होऊन, छान दागिने घालून, बांगड्या घालून एकमेकींना मान देतात, भेटवस्तू देतात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. त्यामुळे महिलांना हा सण खूपच आवडतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी, स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, यावर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, या दिवशी अनेक स्त्रिया कोणत्या रंगांच्या बांगड्या घालतात, तर बांगड्या भरताना कोणत्या रंगांच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. 14 जानेवारीला संक्रांत आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी संक्रांत साजरी केली जाणार आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे तिच्या आधी दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होते, पण संक्रांतीपासून दिवस हा मोठा होतो, तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते. मग मकर संक्रांतीला स्नान, दान, देवाचे दर्शन, तप यांना विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की या दिवशी जर पवित्र नदीमध्ये स्नान केले तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दानधर्म केल्याने फळसुद्धा मिळत असते. आपल्या सर्व प्रकारच्या मनोकामना यांनी पूर्ण होतात, आपल्याला पुण्य मिळत असते, सूर्यदेवांना आशीर्वाद हे प्राप्त होत असतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या नात्यातील गोडवा वाढण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतात. तर अशा प्रकारे या संक्रांतीच्या सणाचं खूप असं महत्त्व आहे. पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. एक सौभाग्यवती स्त्रियांसाठी सौभाग्यकारक क्षणांचा म्हटलं जातं. त्या स्त्रियांना प्रश्न पडला की या दिवशी आपण कोणत्या रंगांची साडी नेसावी, कोणत्या रंगांची साडी नेसू नये. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगांचा एक वेगळा असं महत्त्व आहे. प्रत्येक रंगाला वेगळं अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी लहरी प्रदान करत असतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात असे काही 4-5 रंग आहेत की ते शुभ मानले जातात. प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग हा हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो, कारण नवरी ही लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्याच काचेच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालत असतात, कारण महिलांनी दररोज काचेच्या हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढतं, असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे हिरव्या रंगाचा वेगळाच असं महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर निसर्गाशी संबंध असल्यामुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असते. शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते. हिरवा रंग हा एकांताचा निर्देशक आहे. सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात. त्याचबरोबर देवीची ओटी भरताना सुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो, त्यावरूनच हिरवा रंग हा देवालाही प्रिय असतो, हे आपल्याला समजतं. त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता, किंवा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो. आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरूत असतो, कारण लाल रंग हा सर्व देवांना, त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे.
त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं, कारण सौभाग्यवतीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हळदी कुंकू. तो लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जातो. लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो. लाल रंग हा तेजाचे प्रतीक मानले जाते. त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जाशी सुद्धा जोडला गेलेला आहे. असा हा सर्वांना आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे. तर अशा प्रकारे या रंगाने पाहता येते. संक्रांतीला तुम्ही सुद्धा लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता. त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची सुद्धा साडी नेसू शकता, कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. रामभक्त हनुमानाला देखील केशरी शेंदूर हा रंग प्रिय आहे. त्याचबरोबर केशरी रंग त्या ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते. त्याचबरोबर केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता. सर्व स्त्री वर्गाच्या आवडतीचा रंग म्हणजे गुलाबी रंग. शक्यतो प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे. तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं कितीही वय असलं तरी सुद्धा त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं. आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख, समाधान, शांती प्राप्त होते आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं. असा हा सर्वांच्या आवडतीचा गुलाबी रंग म्हणजे या गुलाबी रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता. त्यानंतर मकर संक्रांत हा सण असा एकमेव सण असून या दिवशी काळा रंगाची देखील साडी आवर्जून घातली जाते, कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असते आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो. त्यामुळे आपले थंडीपासून संरक्षण होत असते. त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसांमध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात. तुम्हाला काळ्या रंगाची साडी घ्यायची असेल किंवा नेसायची असेल तरीसुद्धा तुम्ही संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता. काळा रंग सोडून मी तुम्हाला जे काही अधिक रंग सांगितले आहेत ते सुद्धा सर्व शुभ रंग आहेत. त्याच रंगाची साडी तुम्ही नेसू शकता आणि असे रंगसुद्धा तुम्ही कपडे परिधान करू शकता. बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा रंगांचे कपडे परिधान करा. थंडीपासून आपल्याला संरक्षण करायचं असेल तर गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे असतात. पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, मोरपंखी कलर, पोपटी कलर, राणी कलर, सोनेरी कलर अशा रंगांचे कपडे पण घालू शकता किंवा अशा रंगांच्या साड्या पण घालू शकता तुम्ही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही. यंदा संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावरती आली आहे? कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो. दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात. आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. म्हणजे संक्रांत जवळ आली की महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आली आहे. तर यावर्षी म्हणजे 2025मध्ये संक्रांती पिवळ्या रंगावरती आली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं. देवकार्यात सुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. साक्षात विष्णूंना सुद्धा पिवळा रंग खूप प्रिय आहे. पण यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही घालायचे नाहीत. तुमच्या मुलीची किंवा सुनेची जरी पहिली संक्रांत असेल तरी सुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी घेऊ शकत नाही. पिवळ्या रंगाची साडी तिला देऊ नका, कारण यावर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगावरती आलेले आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाच्या कोणत्याही बांगड्या किंवा पिवळा शेडमधल्या असलेल्या कोणत्याही साड्या या दिवशी म्हणजे संक्रांती दिवशी शक्यतो वापरू नका. साड्यांबरोबर संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे. पण बांगड्या आपण दुकानातून नवीन विकत घेतो आणि त्या आपल्याला घालायच्या असतात, कारण 16 शृंगारमध्ये बांगड्यांचा समावेश आहे. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि संक्रांतीसारखा सण म्हटलं की स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालून
ओसायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ वाटतात. त्यामुळे आपल्या हातात 2-2 का होईना काचेच्या या बांगड्या असाव्यात. त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करावा, कारण हिरवा रंग हा शिव आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक मानले जाते आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्याला आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असे पण म्हणतात. म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी सर्व सौभाग्यवती महिलांनी हे हिरव्या बांगड्या घातल्याने सौभाग्य वाढते आणि हिंदू धर्मशास्त्र सांगते की तुम्ही शक्यतो काचेच्या हिरव्या बांगड्या घालाव्यात आणि या बांगड्या घालताना एका हातात 6 आणि दुसऱ्या हातात 7 घातल्या तर एक बांगडी जास्त घालायची आहे, दुसऱ्या हातात अशी बांगडी घालायची यावर्षी नियम आहेत. या नियमाप्रमाणे आपल्याला मकर संक्रांतीमधला हा एक हातातील एक बांगडीचा जास्त घालायचा आहे आणि हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे. कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो. जरी त्यानं नाही भरल्या तरी एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे आणि जरी तुम्ही घरच्या घरी बांगड्या घालणार असाल तर आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे. यावर्षी फक्त तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसू नका, कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे. बाकी तुम्ही शुभ रंग सांगितले आहेत त्यापैकी कोणतेही रंगाची साडी घालू शकता. शक्यतो प्लास्टिकच्या बांगड्या घालू नका, मेटलच्या बांगड्या घालू नका, शक्यतो काचेच्याच बांगड्या घालाव्यात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.